नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील। आज आपण या ठिकाणी STI परीक्षा जी आहे तिचा अभ्यास कसा करायचा, थोडक्यात एक वर्षभरामध्ये अभ्यास करून आम्ही STI होऊ शकतो का, अशा स्वरूपाच्या प्रश्नाचं उत्तर मला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये द्यायचं आहे। मी ज्या पद्धतीने STIचा अभ्यास केला, मग त्यामध्ये पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल आणि सध्या मी जे काही मागील 10 वर्षापासून टीचिंग क्षेत्रामध्ये आहे त्या अनुभवातून जे काही मी शिकलो तेही मला वाटतं या ठिकाणी तुमच्याशी शेअर करणं गरजेचं आहे। या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, पहिला मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे मला STI का व्हायचे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मनात असला पाहिजे। तुम्हाला STIची तयारी करायची आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे, याचा अर्थ तुम्हाला STI बनायचं आहे। ओके, पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये आला पाहिजे की मला का बनायचं आहे। आपल्याला 9 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी शोधायची आहेत आजच्या लेक्चरमध्ये आणि त्याच्यातून मला वाटतं की आपण आपल्या अंतिम टार्गेटपर्यंत पोहोचणार आहोत। पहिला आपला प्रश्न असणार आहे तो म्हणजे मला का बनायचं। दुसरं, मला त्या ठिकाणी या परीक्षेचं स्वरूप समजून घ्यावं लागेल की नेमकी ही परीक्षा काय आहे, कशा स्वरूपाची परीक्षा आहे। खरोखर जे म्हटलं जातं की STIची परीक्षा ही खूप अवघड असते, खरोखर तशी ती आहे का। मग हे स्वरूप समजून घेताना आम्हाला तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मध्ये घुसावा लागेल, ते म्हणजे याचा सिलेबस कशा पद्धतीचा आहे, पूर्व मुख्य, मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग, कोणते घटक किंवा कोणते विषय पूर्व मेन्सला रिपीट आहेत, या सगळ्या बाबी। ओके, सिलेबस। आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा, मग याच्यासाठीचे अभ्यास पद्धती काय आहे, याच्यासाठी कोणता ॲप्रोच घेऊन मी पुढे गेलो पाहिजे तर मी STI बनवू शकतो। ओके, अभ्यास पद्धती आम्हाला अभ्यासावी लागेल। त्यानंतर पाचवा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्री आणि मुख्य परीक्षा जी आहे त्याची एकत्रित तयारी मला करणे गरजेचं आहे का, आणि ती कशी होऊ शकते हे आपण बोलणार आहोत। त्यानंतर सहावा मुद्दा जर बघितला तर तो संदर्भ साहित्य, कारण की इथे फार जण घोळ करतात, नवीन विद्यार्थी मित्र किंवा जुने सुद्धा बरेच जण आहेत जे या ठिकाणी चुका करतायत। संदर्भ साहित्य, त्याच्यानंतर आमचा प्लॅन योग्य नसतो, आम्ही अपूर्ण प्लॅनसह या ठिकाणी उतरलेलो असतो, आम्हाला आमच्या प्लॅनवर काम करावं लागेल, तो कसा असला पाहिजे। त्याच्यानंतर माझ्या अंगी कोणते गुण असले पाहिजे, मला STI बनायचं आहे, मला कोणत्या बाबी माझ्यामध्ये त्या ठिकाणी अंगीकृत कराव्या लागतील, समजा आज नाही आहे मात्र त्या आणाव्या लागतील। आणि पुढचा मुद्दा टाईम, मला किती तास काम करावं लागेल, मला किती तास अभ्यास करावा लागेल, मला तो अभ्यास कशा पद्धतीने करावा लागेल। मित्रांनो, 9 मुद्दे आहेत या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे, माझ्या अनुभवानुसार, माझ्या अभ्यासानुसार मी तुमच्याशी तो शेअर करणार आहे। पहिला मुद्दा म्हणजे STI का बनायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बनायचं आहे। तुम्ही म्हणाल मला अधिकारी बनायचं आहे, मला सरकारी नोकरी पाहिजे आहे, मला एकदम निवांत जॉब पाहिजे आहे। ओके, इथे निवांत हा शब्दसुद्धा तुमच्याकडून येऊ शकतो। STIमध्ये मानमराबत आहे, त्याच्यामध्ये प्रमोशन चांगले आहे, त्याच्यामध्ये पगार चांगला आहे, बऱ्याच बाबी, त्या ठिकाणी फिजिकल नाही आहे, त्या ठिकाणी मुलाखत नाही आहे, असे बरेच कारणं, बरेच हेतू तुमच्याजवळ असू शकतात। STIचा फुल फॉर्म सगळ्यात आधी इथे लक्षात घ्या, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं आपण या पदाला म्हणतो। आधी सेल्स टॅक्स असा होता हा शब्द, आता ते स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं झालेलं आहे। मुख्यत्वे जे GST नावाचा जो टॅक्स आहे मित्रांनो, त्या टॅक्सचं जी अंमलबजावणी म्हणतोय आपण त्या कायद्याची, त्याच्यासाठी सध्या STI या पदाला कार्य करावं लागतं। या ठिकाणी हा मग नेमका कोणत्या परीक्षेचा भाग आहे तर महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा जी आहे, जी PSI STI ESO साठी संयुक्तपणे होते, एकच परीक्षा होते, अराजपत्रित म्हणून या पदाकडे बघितलं जातं, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ओके, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे हे आहेत। आणि इथे आणखी एक मुद्दा, STIसाठी तुम्हाला मैदानी चाचणी नाही आहे, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। आणि दुसरं म्हणजे आता मुलाखतसुद्धा नाही आहे। आधी जर बघितलं तुम्ही काही कालावधीपूर्वी तर मुलाखत असायची, सध्या ती नाही आहे। आणि हे दोन्ही घटक तुम्ही जर बघितले तर हे PSIच्या परीक्षेला असतात। पुढे प्रमोशनने सुद्धा STI होता येतं, जे टॅक्स असिस्टंट असतात त्यांच्यामधून। आता STIबद्दल काही बेसिक गोष्टी मला वाटतं तुम्हाला माहीत असल्या पाहिजे। ओके, या ठिकाणी जर आपण बघितलं तर परीक्षेचं स्वरूप, या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घ्यावेत असं माझं मत आहे। बघा, पहिला मुद्दा म्हणजे इथे वयांच्या बाबतीत बरेच जण कन्फ्यूज असतात। STIसाठी किमान 18 वर्षे ही आधी इथे क्लिअर करतो।
नंतर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 18 ते 38 वय आहे. त्याच्यानंतर तुम्ही OBC अनाथ यामध्ये असाल तर 18 ते 43 हे वय आहे. तुम्ही SC ST एक्स सर्व्हिसमॅन किंवा खेळाडू असेल तर 18 ते 43 वय आहे. आणि दिव्यांग असाल तर 18 ते 45 वय आहे. म्हणजे वयाचा मुद्दा एक क्लिअर झाला. तो तुम्हाला इथे आता पुढचा मुद्दा येतो की सर मला टक्के किती असले पाहिजे ग्रॅज्युएशनला. तर अजिबात टक्क्याचा विषय नाही आहे. मी ग्रॅज्युएशनला एकदा नापास झालो आहे, काही घेणदेण नाही. तुम्ही फायनल पास झाले, विषय संपला. आणखी एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की मी ॲपियर आहे, मी लास्ट इयरला आहे, मी शेवटच्या वर्षाला आहे. मित्रांनो, इथे पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला फॉर्म भरता येतो. तुम्हाला मुख्यचा जो काही निकाल लागणार आहे मुख्यसाठीचा त्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे, म्हणजे पूर्व तुम्ही देऊ शकतात. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल. आता काही प्रश्न या ठिकाणी सातत्याने विचारले जातात. त्यामध्ये ते म्हणजे टॅटू आहे माझ्या हातावर, मग टॅटू असल्यावर चालेल का? तर काही प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन झालं आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्यानंतर कोणी म्हणते मला बोबडं बोलतो मी कदाचित, काही प्रॉब्लेम नाही. इंग्रजी बोलता येत नाही, नो प्रॉब्लेम. ओके. चष्मा आहे, नो प्रॉब्लेम. पुढे काहींचं म्हणणं असतं की वर्दी असते का? तर वर्दी नाही आहे या ठिकाणी. लक्षात घे, महत्त्वाचे मुद्दे मुद्दाम सांगतोय सुरुवातीलाच. तर तुम्हाला STI बनायचं याच्याबद्दल काही बाबी माहीत असले पाहिजे. पगार हा एक अनेक जणांच्या याच्यामधला, आता हे माझं सगळं अनुभव आहे. मी स्वतः या पदावर आज काम करतो आहे. एक जवळपास 3, 3.5, 4 वर्षे माझे जवळपास या ठिकाणी आता होत आलेले आहेत. पगार एक 50+ पगार सध्या तुम्ही एक सुरुवातीला 45 ते 55च्या दरम्यान पगार तुमच्या हातात पडतोय, हे लक्षात घ्या. म्हणजे पगारही या ठिकाणी चांगला आहे. ओके. दुसरा मुद्दा इथे तुमच्यात म्हणजे बऱ्याच जणांना याच्यातही फार इंटरेस्ट असतो, तो म्हणजे ट्रेनिंग. आपण ट्रेनिंगचे काही व्हिडिओज या ठिकाणी टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला. ट्रेनिंग बघा हे फिक्स नाही आहे. काही जणांचं होतं, काही जणांचं होत नाही आहे. जॉईन झाल्याबरोबर होतं, काही वेळेस नंतरही होतं. तुम्हाला सिनियरकडून शिकावं लागतं. अंतर्गतमध्ये काही लहान त्या ठिकाणी ट्रेनिंग सेशन असतात, त्याच्यामधून शिकावं लागतं. दुसरा मुद्दा इथे असा येतो की सर मी बाहेरील राज्यातील आहे. बघा, काही जण समजा इथे कर्नाटक बाउंड्रीतील वगैरे आहेत. बाहेरील राज्यातील जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला देता येते ही परीक्षा. इंडियन सिटीजन महत्त्वाचं आहे, मात्र तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. फार महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करतोय हा इथे. हा वर्ग कमी आहे, मात्र हा वर्ग आहे. त्यांना बऱ्याच वेळेस आता पुढे काहींचे काही वेगळे कोर्सेस असतात बघा. तिथे इंटर्नशिप असते, कार्यशाळा असते, त्यावेळेस मेच्या वेळेस ती कंप्लीट झालेली असली पाहिजे. तो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तरी परीक्षेच्या स्वरूपासंदर्भात झाला. आता आपण परीक्षेच्या आणखी महत्त्वाच्या बाबी म्हणजे परीक्षेचं थोडंसं सिलेबस तुम्हाला या ठिकाणी माहीत असावा असं मला वाटतं. सुरुवात नंतर आपण पुढचे मुद्दे क्लिअर करणार आहोत. अभ्यासक्रमाचा परिचय आपण ज्याला म्हणतोय त्यावर मी या ठिकाणी येणार आहे. बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही STI परीक्षेची तयारी करतात तेव्हा तुम्हाला पूर्व परीक्षा द्यावी लागते आणि ती संयुक्त असते. PSI STI SO. 100 प्रश्न 100 गुणांसाठी 60 मिनिटांचा पेपर असतो. या ठिकाणी कट ऑफ लागतं एक, म्हणजे STIचं सरासरी 100 पैकी 50च्या आसपास नाही म्हणत मी आता, 50+ कट ऑफ जातं आहे. ओके. PSIचं थोडंसं त्यापेक्षा कमी येत असतं, मात्र कंबाईन 3 परीक्षांचा एकत्र पेपर या ठिकाणी असतो. आणि इथे 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग असते, ही लक्षात घ्या. 100 प्रश्न 100 गुण. दर्जा पदवीचा मराठी आणि इंग्रजीमध्ये पेपर असतो. MCQ स्वरूपाचे प्रश्न असतात, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे. पूर्व परीक्षेच्या बाबतीत हा मुद्दा तुम्हाला इथे क्लिअर असला पाहिजे. बघा पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये काय आहे? चालू घडामोडी आहे, जागतिक भारतातील नागरिकशास्त्र आहे, ज्यामध्ये थोडक्यात राज्यघटना आपण ज्याला म्हणतोय ते मुद्दे. ओके. आपण याच्या संदर्भावर येणार आहोत. इतिहासामध्ये भारत आणि महाराष्ट्र फोकस असतो. मुख्यत्वे महाराष्ट्राला या ठिकाणी जास्त वेटेज आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओके. महाराष्ट्राच्या संदर्भात पुढचे मुद्दे जर बघितले या ठिकाणी तुम्हाला इतिहासासारखा विषय आहे, भूगोलासारखा विषय आहे. भूगोल आपण बघतोय ज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राला फोकस केलेला आहे. मग इथे अक्षांश रेखांश असेल, जमिनीचे प्रकार असेल, जगालाही थोडंसं फोकस आहे, पृथ्वी, हवामान, हे सगळे मुद्दे. अर्थव्यवस्था हा पूर्व आणि मुख्य दोन्ही ठिकाणी घटक आहे. इथे भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरी शासकीय अर्थव्यवस्था. मग त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, रोजगारी, मुद्रा आणि पुढे इथे अर्थसंकल्प वगैरे त्या बाबी. हे सगळं पूर्व परीक्षेला आहे. 7 विषय आहेत पूर्व परीक्षेला. किती? 7 विषय. आता ते कशातून करायचे काय ते सगळे मुद्दे आपण घेणार आहोत. पुढे सामान्य विज्ञान आहे, त्यामध्ये भौतिक, रसायन, प्राणी, वनस्पती, आरोग्य, हे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित आहे. ओके. आता या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण या ठिकाणी तुम्हाला एक मुख्य मुद्दा सांगतो, तो म्हणजे STI साठीचा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा कोर्स आपण डेव्हलप केला आहे. आपलं STI RCP नावाचं जे ॲप्लिकेशन आहे
जे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय मी, त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक जे आहे ना कव्हर केले आहे. प्रत्येक टॉपिकचा सब्जेक्ट वाईज कोर्ससुद्धा आपण लॉन्च केलेला आहे. निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला सोपा होऊ शकतो. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकतं. पुढे मी जातो आहे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. 2 पेपर आहेत, त्याच्यामध्ये एकूण 400 गुणांचे पेपर आहेत. पेपर 1 हा संयुक्त असतो, म्हणजे PSI STI SOसाठी एकत्रित असतो 200 गुणांसाठी, आणि पेपर 2 हा स्वतंत्र असतो 200 गुणांसाठी. प्रश्न 100-100च आहेत या ठिकाणी, मात्र हे लक्षात राहू द्या. मुख्य परीक्षा व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. कशा पद्धतीची म्हणजे गुण, दर्जा वगैरे सगळ्या बाबी. पेपर 1 जर तुम्ही बघितलं या ठिकाणी, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे, ज्याचे 50 प्रश्न, 100 गुण, 12वीचा दर्जा मराठी व्याकरणाच्या बाबतीत. आणि दर्जाला फार महत्त्व आहे. 12वी आणि पदवीच्या दर्जामध्ये काठिण्य पातळीत फरक पडतो. इंग्रजी 60 गुणांसाठी आहे 30 प्रश्न, ओके, आणि सामान्य ज्ञान 40 गुणांसाठी 20 प्रश्न. पदवीचा दर्जा आहे इंग्रजी आणि सामान्य ज्ञानासाठी, ते लक्षात राहू द्या. हा पेपर 1 आहे, ज्याला आपण संयुक्त पेपर असं म्हणतोय. PSI STI SO सगळ्यांसाठी मुख्य परीक्षेचा पेपर 1 हा सारखा असतो, हे आधी लक्षात राहू द्या. दुसरा पेपर 2 जो आहे ना, हा STI स्पेशल तुमचा पेपर होणार आहे. इथे मग सामान्य ज्ञान, क्षमता चाचणी आणि पदाच्या कर्तव्यासाठीचे आवश्यक ज्ञान 200 गुण, 100 प्रश्न, पदवी, 1 तासाचा हा पेपर असणार आहे. आता याच्यात काय सिलेबस आहे ते मुद्दे आपण बघणार आहोत, ओके, कारण ते बघणं तुमच्यासाठी गरजेचे आहेत. बघा, पेपर 1मध्ये मराठी व्याकरण आहे, यामध्ये मग शब्दसंग्रहसुद्धा आहे, व्याकरण आहे, म्हणी आहे आणि वाक्प्रचार आहे. तसेच उतार्यावरील प्रश्नसुद्धा आहेत. किती या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की 50 प्रश्न आहेत 100 गुणांसाठी, ओके. दुसरं इंग्रजी आहे, ज्याच्यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, इडियम्स, फ्रेजेस आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, ओके. म्हणजे मराठी आणि इंग्रजी आपण बघतोय. आणि तिसरा घटक या ठिकाणी तो सामान्य ज्ञान. ते जे 20 प्रश्न आहेत या ठिकाणी 40 गुणांसाठीचे, त्यामध्ये चालू घडामोडी आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे. त्या संदर्भातली मग लॉ असेल, मीडिया लॅब एशिया असेल, विद्यावाहिनी असेल, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, सायबर ॲक्ट, हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी येतात. हे सगळं पेपर 2मध्ये या ठिकाणी आहे, ओके. सॉरी, पेपर 1मधला जो 20 गुणांचा घटक आहे त्या ठिकाणी हे मुद्दे तुम्हाला वाचावे लागतात. आता पेपर 2 जो STI स्पेशल असणार आहे, 100 प्रश्न, 200 गुण. त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी आहे, हा पूर्वला सुद्धा होता. महाराष्ट्राचा भूगोल आहे, जो पूर्वलाही होता. महाराष्ट्राचा इतिहास आहे, जो पूर्वला सुद्धा होता. म्हणजे बघा, हे 2-3 घटक तुम्हाला लक्षात येत आहेत, जे पूर्वला सुद्धा आहेत आणि मुख्यला सुद्धा आहेत. आणखी एक पूर्व मुख्यला एकत्रित असलेला घटक तो म्हणजे भारतीय राज्यघटना. आता याचा अभ्यास बऱ्यापैकी तुमचा पूर्व परीक्षेमध्येच होऊन जातो आहे, हे लक्षात घ्या. आता इथे मुख्यला काय वेगळं आहे ते मात्र लक्षात घ्या. मुख्यला तुम्हाला मुख्यत्वे तुम्ही STI मेन्स देत आहात, तुमचा या ठिकाणी फोकस असतो तो म्हणजे अर्थशास्त्रावर, अर्थव्यवस्थेवर. त्याच्यामधला नियोजन हा टॉपिक आहे. मग त्यामध्ये पंचवार्षिक योजना असेल, 73वी 74वी घटनादुरुस्ती असेल, भारतीय अर्थव्यवस्थेचे विविध क्षेत्र असतील, गरिबी, बेरोजगारी वगैरे या सगळ्या बाबी त्या नियोजनामध्ये येत असतात. पुढे मग दुसरा घटक या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास, ज्याला आपण म्हणतो आहे, ओके. पायाभूत सुविधांमध्ये मग बरंच आहे, पाणीपुरवठा आहे, गृह आहे, परिवहन आहे, दळणवळण आहे, खाऊजा धोरण आपण म्हणतोय. त्याच्यानंतर इतर अनेक मुद्दे ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणतोय, ते सगळे याच्यामध्ये येत आहेत. इंटरनेटचा विकास वगैरे त्या सगळ्या बाबी अर्थशास्त्राअंतर्गत तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. आता पुढचा मुद्दा जर इथे बघितला, तुम्हाला आर्थिक सुधारणा महत्त्वाचा टॉपिक आहे. आर्थिक सुधारणा जे 1991च्या आर्थिक सुधारणा आहेत त्या या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. बघा, आर्थिक सुधारणामध्ये खाऊजा धोरण आहे, ओके, WTOच्या तरतुदी आहे, त्याच्यानंतर व्हॅटचा कायदा आहे, हे सगळं. पुढे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल चळवळ, ज्याच्यामध्ये तुम्हाला IMF असेल, FDI संदर्भातले मुद्दे आहे, जागतिक व्यापारासंदर्भातले बरेचसे मुद्दे आहेत, ते सगळे या ठिकाणी कव्हर करावे लागतात. त्यानंतर सार्वजनिक वित्त, जो म्हणजे अर्थव्यवस्थेमधील सगळ्यात जास्त गुणांचा विषय, जवळपास जे 50 ते 55 प्रश्न मुख्यला तुम्हाला येतात ना अर्थव्यवस्थेवर, त्याच्यापैकी जवळपास जे 15 प्रश्न आहेत ते सार्वजनिक वित्तावर आहे. मग यामध्ये टॅक्सेशन आपण म्हणतोय, अर्थसंकल्पासंदर्भातले मुद्दे आहेत, तुटीच्या कन्सेप्ट आहेत, ओके.
RBIच्या काही बाबी आहेत, कर सुधारणा आहेत, हे सगळे याच्यामध्ये येत असतं. मित्रांनो, थोडक्यात सिलेबस आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित माहीत असला पाहिजे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा. बघा, आपण या ठिकाणी STI का व्हायचे, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रमाचा परिचय बघितला. आता आपल्याला थोडंसं अभ्यास पद्धतीबद्दल बघायचं आहे. त्याला आणखी एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे स्ट्रॅटेजी. कारण की ही जर तुमची चुकली तर मग तुम्ही अपयशाच्या गर्तेत सापडतात. तुम्हाला मग 5-6 वर्ष होतात तरी सूर सापडत नाही. मित्रांनो, इथे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला व्यवस्थित वेळेचं नियोजन जमलं पाहिजे. वेळेचे नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास सोबत करता आला पाहिजे. तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. सकारात्मक राहता आलं पाहिजे. काय सकारात्मक राहणे, योग्य गायडन्स या ठिकाणी मला वाटतं महत्त्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. कारण पूर्व मुख्य परीक्षा याच्यात सगळे लहान लहान घटक असतात. कोणताही घटक जो आहे तो आपण स्किप करू शकत नाही. त्याच्यामुळे योग्य गायडन्स, आणि मला वाटतं या गायडन्ससाठी आपलं STI RCP ॲप्लिकेशन अत्यंत उपयुक्त तुमच्यासाठी ठरतं आहे. खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी या आपल्या PSI STI SOच्या कोर्सला जॉईन झालेले आहेत. तुमच्यातीलही काही नवीन विद्यार्थी असतील तर नक्की एकदा तुम्ही ते सगळे डेमो लेक्चर्स बघा. त्याच्यातले आपले जे ई-बुक स्वरूपात आपण नोट्स आणलेले आहेत सगळ्या. मी STIची तयारी करताना ज्या सगळ्या नोट्स काढलेल्या होत्या, मग मराठी व्याकरण, अर्थव्यवस्था, राज्यघटना, त्याच्यानंतर इतर वेगवेगळे विषय जे आहेत, इतिहास किंवा भूगोल, या सगळ्यांच्या नोट्स आपण ई-बुक स्वरूपात देतो आहे या कोर्सच्या विद्यार्थ्यांना. टेस्ट आपण घेतो इथे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आपण डेव्हलप केले आहे. GKच्या असतील, विज्ञानाच्या असतील, मराठी व्याकरणाच्या असतील, गणिताच्या असतील, त्या सगळ्या हे तुम्हाला प्रॉपरली करावं लागेल. नाहीतर मग तुमचे 2-4 गुणांनी रिझल्ट जातील, आणि 2 गुण म्हणजे या ठिकाणी फार मोठी किंमत चुकवावी लागते. आता पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी बोलणार आहे. बघा, पुढचा मुद्दा तो म्हणजे एकत्रित अभ्यास कसा करायचा. हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की पूर्व आणि मुख्यचा एकत्रित अभ्यास कसा करायचा. मित्रांनो, इथे काही बेसिक मुद्दे म्हणजे जे तोंडपाठ असावी तुमच्या, ते म्हणजे फक्त पूर्वला स्वतंत्र, फक्त पूर्व स्पेशल विषय कोणता आहे ना, तो सामान्य विज्ञान एवढं लक्षात घ्या. म्हणजे हा सामान्य विज्ञान जो विषय आहे ना, हा मुख्यला नाही आहे. एवढाच फक्त प्रीला तुम्हाला वेगळा करायचं आहे पूर्णपणे, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते अभ्यासातून आलेलं मत आहे. ओके, आता एकत्रित जर म्हणलं, तुम्हाला एकत्रित विषय कोणकोणते आहेत. इतिहास हा विषय पूर्व आणि मुख्यला आहे. ओके, हा तुम्हाला व्यवस्थित सुरुवातीपासून करायचा आहे दोन्ही अँगलने. प्रीमेन्स मला क्लिअर करायचं आहे. दुसरा राज्यघटना किंवा ज्याला आपण नागरिकशास्त्र म्हणतोय, हा सुद्धा तुम्हाला पूर्व आणि मुख्यला असलेला विषय आहे. कंबाईन स्टडी संदर्भात बोलतो मी. पुढचा भूगोल हा विषय आहे. ओके, हा पूर्व आणि मुख्यला आहे. त्यानंतर आपण बघतोय की करंट अफेअर्स हा मुद्दा आहे, जो प्री आणि मेन्सला तुम्हाला खूप चांगला करायचा आहे, ज्याला आपण चालू घडामोडी असं म्हणतोय. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे अर्थव्यवस्था. हा पूर्वलाही तुम्हाला करायचा आहे आणि मुख्यला तर खूप जास्त त्या ठिकाणी वेटेज आहे. म्हणजे पेपर 2 मधलं एक 50+ प्रश्न या ठिकाणी धरा तुम्ही, थोडेसे करंट अफेअर्सशी निगडीत काही, ते तुम्हाला इथे करायचे. मग त्यामधले नियोजन टॉपिक असेल, आर्थिक सुधारणा असेल, पायाभूत सुविधा असतील. ओके, हे काही महत्त्वाचे टॉपिक जे प्रीला आणि मेन्सला करायचं आहे. बँकिंग तुम्हाला करून ठेवायचं आहे. पंचवार्षिक योजना तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. आता इथे फक्त मुख्यला काय आहे बघा, हे नीट जर तुम्हाला समजत गेलं ना, तर तुम्हाला अभ्यासाची दिशा कळते. आणि तुम्हाला एक मुद्दा सांगतोय मी, तुम्ही जेव्हा सुरुवात करतायत ना, तेव्हा पूर्व आणि मुख्यच्या एकत्रित अभ्यासापासून सुरुवात करा. मी त्यापेक्षाही म्हणेल तुम्हाला की फक्त मुख्यला जे घटक आहेत ना, ते आधी वाचून टाका. फक्त मुख्यला काय आहे, RTI आहे. RTI 2005, माहिती अधिकार कायदा 2005 फक्त मुख्यला आहे. पुढे 2015चा लोकसेवा हक्क कायदा फक्त मुख्यला आहे. संगणक फक्त मुख्यला आहे. हे आधी वाचून टाकायच्या, नोट्स काढून ठेवा. आणि मग अर्थशास्त्राचे ते स्पेशल 5 टॉपिक जे आहेत ते फक्त मुख्यला म्हणतो मी, पण ते पूर्वलाही कामा येणार आहेत, ते करून ठेवा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा तुम्हाला इथे करायचा आहे, तो म्हणजे डेलीमध्ये काही बाबी तुम्हाला करायच्या आहे. फक्त मुख्यला असलेल्या याच्यामधली जे इंग्लिश आहे, जे मराठी व्याकरण आहे, आणि दुसरं प्रीमेन्ससाठीचं जे करंट आहे, मित्रांनो हे दररोज करायचे. हे 3 विषय तुम्हाला आत्तापासून दररोज तिघांसाठी 1-1 तास काढायचा आहे कंटिन्यू. जेव्हा पूर्वपरीक्षा 1 महिन्यावर येईल तेव्हाच फक्त इंग्रजी आणि मराठी तुम्ही बंद करू शकतात. हे करावं लागेल. हे करावं लागेल. पुढे आपण या ठिकाणी आता जातो आहोत पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आपला असणार आहे तो म्हणजे संदर्भ साहित्याचा. मित्रांनो, इथे फार जण कन्फ्यूज असतात, यावरही मी थोडक्यात बोलणार आहे. संदर्भ साहित्यामध्ये एक मुद्दा म्हणजे तुम्हाला क्रमिक पुस्तकांचा खूप चांगला वापर करून घ्यायचा आहे. क्रमिक पुस्तके, मग याच्यामध्ये तुम्ही मला कोणकोणते क्रमिक पुस्तके वाचायचे. विज्ञानाचे तुम्हाला 8वी 9वी 10वीचे पुस्तक वाचायचे, इतिहासाचे, भूगोलाचे, राज्यघटनेचे, व्यवस्थित सिलेबस वाईज क्रमिक पुस्तकं, सगळेच वाचत बसायचं नाही.
आणि त्याच्यानंतर प्रत्येक विषयासाठी एक स्वतंत्र क्रमिक पुस्तक, हे स्वतंत्र एक चांगलं रेफरन्स बुक, चांगलं संदर्भ पुस्तक ज्याला मी म्हणेल ते वाचायचं आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता एक सब्जेक्ट वाईजच जायचं झालं तर आता मराठीमध्ये तुम्हाला मोरावळंबे बाळासाहेब शिंदेसारखं पुस्तक तुम्ही वाचू शकतात. इंग्रजीसाठी तुम्ही रेन अँड मार्टिन पाले अँड सुरीसारखं पुस्तक वाचू शकतात. पुढे RTIसाठी यशदाचं पुस्तक वाचू शकतात. लोकसेवा हक्काचा डायरेक्ट तो कायदाच वाचायचा आहे तुम्हाला. पुढे विज्ञानासाठी भस्के सरांचं पुस्तक आहे. इतिहासासाठी तुम्ही समाधान महाजन, जयसिंगराव पवार, ग्रोवर कोणतंही एक चांगलं पुस्तक वाचा. 11वीचं पुस्तक वाचा. कठारे वाचा. एक चांगलं पुस्तक क्रमिक सोडून एक इतर चांगलं पुस्तक वाचा. त्यानंतर राज्यघटना कोळंबे सरांचं पुस्तक आहे. अर्थशास्त्रासाठी तुम्ही कोळंबे किंवा देसली दोन्हीपैकी एक पुस्तक व्यवस्थित करा. ओके. भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक आणि क्रमिक पुस्तकं नीट करा. करंटसाठी डेली लोकसत्ता किंवा सकाळ किंवा माटा तिन्हीपैकी एक न्यूजपेपर डेली वाचा. काही एखादं वार्षिकी घ्या व्यवस्थित. सकाळ अभिनव कोणतं तरी एक चांगलं वार्षिकी, ते दर वर्षाला व्यवस्थित तुम्हाला करावं लागेल. एका वर्षामध्ये माझी STI निघाली पाहिजे. किती? एक वर्षात जर प्लॅनिंगने तुम्ही हे सगळे उद्योग केले तर निघू शकते. याच्या पुढचे जे मुद्दे सांगणार आहे ते फार महत्त्वाचे, कारण त्याच्यामध्ये आपण एका वर्षाचा स्मार्ट प्लॅन सांगणार आहोत. त्याच्यानंतर कोणते गुण तुमच्यात असावेत आणि किती तास अभ्यास करावा याच्यावर आपण येणार आहोत. संदर्भ साहित्याचा मुद्दा आपण या ठिकाणी बऱ्यापैकी आता थोडक्यात डिस्कस केला आहे. यावर एक स्वतंत्र लेक्चर आहे मी टाकतोय, ते तुम्हाला भेटून जाईल याच यूट्यूब चॅनलला. तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊनही तुम्ही बघू शकतात. खूप सारे लेक्चर्स सब्जेक्ट वाईज तुम्हाला ऑलरेडी आपण टाकलेले आहेत, तेही तुम्ही बघा. तुम्हाला या परीक्षेसाठी अत्यंत मार्गदर्शक, म्हणजे समजा तुम्हाला RTI आहे, RTIचे पूर्ण लेक्चर्स आपले अवेलेबल आहेत. लोकसेवा हक्क त्याच्यावरचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्ही ते निश्चितपणे बघू शकतात. ओके. आपण पुढे जाऊया. पुढचा मुद्दा माझा आहे तो म्हणजे स्मार्ट प्लॅन नेमका काय असला पाहिजे. बघा, फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे हा. स्मार्ट स्टडी प्लॅन काय असला पाहिजे. आता इथे स्मार्ट स्टडी प्लॅनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं माझं असणार आहे मुद्दा तो म्हणजे नोट्स तुम्ही काढल्या पाहिजे. एका वर्षाचा तुमचा प्लॅन आहे ना, तुम्ही प्रत्येक विषयाचं वाचन करा, अंडरलाईन करा, त्याच्या नोट्स काढा. दुसरा मुद्दा इथे येतो तो म्हणजे तुम्ही रिव्हिजन द्यायला शिकला पाहिजेत. नाहीतर फक्त वाचून टाकले 6 महिने पुन्हा मी त्याला बघत नाही. बघा, पहिला मुद्दा नोट्समध्ये माइंड मॅप्स येणार आहेत, फ्लो चार्ट्स येणार आहेत, त्याच्यानंतर वॉल चार्ट येणार आहेत. दुसरा मुद्दा रिव्हिजन फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं समजून उमजून वाचायला शिका. समजून घ्या, फक्त रट्टा नको आहे. समजून घ्या, पाठांतराच्या मागे लागू नका, ते पाठांतर आपोआप होऊन जाईल. हा स्मार्टमधला फार महत्त्वाचा मुद्दा माझा तुमच्यासाठी आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळतोय. पुढचा मुद्दा माझा फार महत्त्वाचा आहे. इथे कोणते गुण तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करावे लागतील. बघा, फार महत्त्वाचा पॉईंट आहे हा. कोणते गुण माझ्यामध्ये असले पाहिजेत. मला कोणते म्हणजे इतरांपेक्षा वेगळं माझ्यामध्ये काय असलं पाहिजे, वेगळेपणा काय असलं पाहिजे. पहिला मुद्दा मी सांगेल या ठिकाणी तुमच्याकडे सातत्य हा गुण असला पाहिजे. दुसरं, तुमच्याकडे मेहनत करण्याची क्षमता असली पाहिजे. ओके. तिसरं, तुम्हाला अपयशाला सामोरं जाण्याची तयारीसुद्धा तुम्ही ठेवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे प्रेरणा ठाचून भरलेली असली पाहिजे. म्हणजे कोणतरी 2 दिवस सांगितलं, 2 दिवस प्रेरित झालो, नंतर पुन्हा झोपायला लागलो आहे, तसं नको आहे. या बाबी फार महत्त्वाच्या. आणि शेवटच्या मुद्द्यावर मी येतो आहे. तो शेवटचा मुद्दा म्हणजे मला किती तास अभ्यास करायचा आहे, मला कसा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, आता इथे तास जर म्हणाल ना तर याचं फायनल उत्तर काहीच नाही. मात्र किमान 8-9 तास तुम्ही अभ्यास करावा असं माझं म्हणणं आहे. नियोजनबद्ध चांगला प्रामाणिकपणे अभ्यास करावा. कसा करावा तर एकाग्रतेने करावा असं मी एकदम सोप्या भाषेत सांगेल. मात्र एकाग्रता म्हणजे काय की मी एकदा पुस्तक हातात घेतलं, माझं पूर्ण लक्ष त्याच्यात असलं पाहिजे. नाहीतर मग पुस्तक वाचतोय, मला कोणतरी तिसरंच आठवतंय, असं होऊ नये. फार महत्त्वाचे मुद्दे, सोपे मुद्दे आहेत. मला जे अनुभवातून सुचले, जे मी अनुभवलेले आहेत ते सगळे सांगतोय. आणि निश्चितपणे या सगळ्या बाबी केल्या आपण. या ठिकाणी 9 बाबी बघितलेल्या आहेत. या सगळ्या जर तुम्ही फॉलो केल्या तर एक वर्ष प्रामाणिकपणे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही या ठिकाणी STI होणार आहात. निश्चितपणे तुम्हाला हे गायडन्स पटलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि कोण या ठिकाणी तयार आहेत STI होण्यासाठी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. इथे आपण थांबूया. धन्यवाद.